नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. बाहेर हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जसा दाल तडका भेटतो परफेक्ट तसा दाल तडका इथे मी आज तुम्हाला बनवून दाखवलेला आहे. ही दाल तुम्ही गरम गरम भाताबरोबर किंवा जिरा राईस बरोबर खा, एक नंबर अशी लागते. इथे मी तुरीची डाळ पाऊण वाटी, मुगाची डाळ पाऊण वाटी आणि मसूरची डाळ पाऊण वाटी अशा या डाळी स्वच्छ धुवून अर्धा तास या पाण्यामध्ये मी भिजत ठेवलेल्या होत्या. आता ही डाळ मी स्वच्छ धुवून भिजत घातलेली होती, त्यामुळे वरचं पाणी काढून घेणार नाही. डायरेक्ट कुकरमध्ये ही डाळ मी घालून देणार आहे. कुकरमध्ये डाळ टाकल्यानंतर याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालणार आहे डाळ शिजण्यासाठी. डाळ शिजवताना अर्धा चमचा हळद घालून घेणार आहे आणि झाकण लावून एक 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी 4 शिट्ट्यांमध्ये ही डाळ व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे. आता इथे आपण डाळीला तडका देणार आहोत. त्यासाठी 1 चमचा साजूक तूप एका भांड्यामध्ये घालून घेणार आहे. त्याच भांड्यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. फक्त तेलाचा किंवा तुपाचा वापर जरी केला तरी चालेल. आता इथे भांड्यामध्ये तेल आणि तूप टाकलेलं आहे. तूप आणि तेल छान असं गरमही झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडीशी मोहरी टाकून देणार आहे. मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे टाकून घेणार आहे. बारीक चॉप केलेला अद्रक आणि लसूण आहे हा घालणार आहे. हा लसूण आणि अद्रक थोडंसं फ्राय करून घेऊया. फ्राय केलेला अद्रक लसूण आहे, याच्यातलं अगदी थोडंसं अद्रक लसूण मी काढून घेणार आहे. आपण वरून तडका देणार आहोत, त्यासाठी हे वापरणार आहोत. तडक्यामध्ये थोडा कढीपत्ता घालणार आहे. नंतर बारीक चिरून घेतलेल्या 2 कांदे आहेत, हे कांदे मी घालून घेणार आहे. बारीक चिरून घेतलेल्या 2 हिरव्या मिरच्या आहेत त्या घालणार आहे. आता हे सर्व छान असं फ्राय करायचं आहे 1-2 मिनिट. मस्त असा कांद्याचा सोनेरी कलर येईपर्यंत आपण हा भाजून घेणार आहोत. कांदा मस्त असा बऱ्यापैकी ब्राऊन झालेला आहे. आता याच्यामध्ये मी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, ती घालून घेणार आहे आणि हे सर्व परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत. छोटा चमचा हळद घालणार आहे. एक मोठा अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे. छोटा चमचा गरम मसाला घालणार आहे. एक छोटा चमचा मी दाल तडका मसाला घालणार आहे. हा ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल. थोडासा हिंग घालणार आहे. हे सर्व आपण तेल सुटेपर्यंत 1-2 मिनिटे फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता मसाल्यांना आपल्या छान असं तेल सुटू लागलेलं आहे. आता याच्यामध्ये जी आपण शिजवून घेतलेली जी डाळ आहे ती डाळ घालून द्यायची आहे. तरी ते आपल्याला डाळ थोडीशी घट्ट अशी वाटत आहे, तर याच्यामध्ये आपण गरम पाणी थोडं घालून घेणार आहोत. ज्या भांड्यामध्ये डाळ शिजवली त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे. बाहेर हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जो दाल तडका भेटतो तो दाल तडका थोडासा घट्टच असतो, त्यामुळे जास्त पातळ करायचा नाही, थोडासा घट्टच हा ठेवायचा आहे. आता इथे आपण या पूर्ण डाळीच्या हिशोबाने मीठ घालून द्यायचं आहे. डाळीला आपण छान अशी एक उकळी काढून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता डाळीला आता छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता डाळीला उकळी आल्यानंतर 2 मिनिटं ही डाळ अशीच उकळून घ्यायची आहे आणि नंतर गॅस बंद करून देणार आहोत. आता 1-2 मिनिटं झालेली आहेत आणि आता मी गॅस बंद करून देणार आहे. आता ह्या डाळीला आपण वरून दुसरा तडका देणार आहोत. तर इथे गॅसवर मी एका पॅनमध्ये तूप गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. याच्यामध्ये मी थोडासा हिंग घालणार आहे. नंतर अर्धा चमचा जिरे घालणार आहे. हा जो आपण साईडला काढून घेतलेला अद्रक लसूण होता तो घालून घेणार आहे. 2 सुक्या लाल मिरच्या घालून घेणार आहे आणि मस्त आपल्या डाळीला छान असा लाल कलर येण्यासाठी थोडीशी लाल मिरची पावडर घालणार आहे. आता मस्त असा तडका आपण वरून डाळीला देऊन घेऊ. डाळीला मस्त असा छान तडका बसलेला आहे. आता वरून मस्त अशी हिरवीगार थोडीशी कोथिंबीर घालून द्यायची आहे. बाहेर हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जसा दाल तडका भेटतो परफेक्ट तसा दाल तडका आज मी इथे तुम्हाला बनवून दाखवलेला आहे. अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा मस्त असा आपला दाल तडका इथे तयार झालेला आहे. बाहेर हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जसा दाल तडका भेटतो परफेक्ट तसा दाल तडका इथे मी आज तुम्हाला बनवून दाखवलेला आहे. ही दाल तुम्ही गरम गरम भाताबरोबर किंवा जिरा राईस बरोबर खा, एक नंबर अशी लागते.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवनवीन छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.